तर नमस्कार मंडळी. तर मी करणार आहे सुकं बेसन. हे जे सुकं बेसन आहे तर 4 ते 5 दिवस आरामशीर हे बेसन टिकतंय. तर बघूया ह्याची रेसिपी आपण. तर त्याच्यासाठी मी तर कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. नंतर जिरी मोहरी टाकलेली आहे. जिरी मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये हे ठेचून घेतलेला लसूण पण टाकलेला आहे मी. आणि हे लसूण थोडं लालसर झालं की ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा पण टाकूया. तर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला मी कांदा पण टाकून घेतलेला आहे. जर तुम्हाला 2-3 दिवसासाठी हे बेसन पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कांदा टाकू नका, कारण कांदा जर टाकला तर बेसन एकच दिवस टिकणार आहे. आता त्याच्यामध्ये मी आपला कांदा लालसर झालेला आहे. त्याच्यामध्ये मी आता चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. आता 1 चमचा हळद, लाल तिखट 1 चमचा. आता हे सर्व मसाले जे आहेत ते छान असं मी परतून घेतले. आता ह्याच्यामध्ये मी हे कोरडं बेसन पीठ जे आहे 1 वाटी ते टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला छान असं परतून घेऊया. आपलं बेसन जे आहे थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. आता ह्याच्यामध्येच मी चवीपुरतं मीठ पण टाकले. आता ह्याला छान असं परतून घेऊया. तर आता ह्याला मी छान परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडा पाण्याचा शिपका देऊया. आपल्याला बेसनमध्ये पाणी टाकायचं नाही आहे, त्याच्यामुळे थोडं पाण्याचा शिपका देणार आहे मी ह्याला. आता हे पाण्याचा शिपका देऊन झाला की ह्याच्यावर आपण ताट झाकून ठेवूया 2 ते 3 मिनिटासाठी. तर 2 ते 3 मिनिटं आपले झालेले आहेत. तर आपलं बेसन हे छान असं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कुट्टा पण टाकून घेतला आहे आणि वरून चिरलेली बारीक कोथिंबीर पण टाकली. परत हे छान असं मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपलं जे बेसन आहे छान असं मोकळंफट झालेलं आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही कांदा जर नाही टाकला तर हे बेसन जे आहे प्रवासात जाण्यासाठी आरामशीर 3-4 दिवस टिकू शकतं. तर आपलं हे बेसन तयार झालेलं आहे. इकडे मी चपाती घेतलेली आहे. आता हे सुक्कं बेसन आणि बटाट्याची भाजी, चवीला खूप छान हे बेसन होते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर हे बेसन जे आहे तर एकदम टेस्टी झालेलं आहे. तर आता हे बेसन थोडं उरलेलं होतं, त्याचं मी आता पराठा बनवून घेणार आहे. त्याच्यासाठी मी इथं गव्हाच्या पिठाचा हुंडा घेतलेला आहे. आता हे बेसन आहे आपलं. हे बेसन जे आहे तर रात्रीचं उरलेलं बेसन आहे. तर सकाळी मी ह्याचा पराठा करून घेतलेला आहे. हे बेसन अजिबात खराब झालेलं नाही आहे, ह्याच्यामध्ये कांदा असून सुद्धा. आणि ह्याचा पराठा पण खूप छान होतो. पराठा तर खूप टेस्टी होतो ह्याचा. आता मी हे लाटून घेते. आता हे माझं थोडं लाटून झालं की ह्याच्यावर मी आता कोथिंबीर टाकणार आहे चिरलेली. तर आता ह्याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेतली आहे पसरून. आता चपाती करण्यासाठी आपण कसं 4 पदरी हुंडा करून घेतो ना, तसंच करून घ्यायचं हे चपातीसारखं. आणि ह्याचा आता पराठा लाटून घेणार आहे मी. ह्याचा पराठा पण खूप चविष्ट लागतो. तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपला हे पराठा छान असा लाटून झालाय.
आता मी हे पराठा जे आहे ते तव्यावर टाकून घेणार आहे. एका साईडने आपला पराठा परतून झालेला आहे. आता मी चारही बाजूनी हे तेल सोडून घेणार आहे या पराठ्याच्या. आता परत एकदा ह्याला पलटी करून घेणार आहे पराठ्याला आणि परत चारी बाजूनी तेल लावून घेतलेलं आहे मी पराठ्याला. तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त असा पराठा झालेला आहे आपला. छान असा हा पराठा खरपूस तव्यावर मी भाजून घेतला आहे एकदम मस्त. बघा तुम्ही किती छान दिसतो आपला हा पराठा. चवीला तर एक नंबरच लागतो हा पराठा. आणि ह्याच्यावर आता आपण तूप लावून घेऊया. तूप लावल्यावर तर अधिकच टेस्टी लागतो हा पराठा. मुलांना खाण्यासाठी हा पराठा आवडीनं हे मुलं खातील असा जर आपण पराठा केला तर लहान मुलं. तर धन्यवाद.